नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावणी सोमवार 2026. शिवलिंगावर बेलपत्र कशी अर्पण करावे, किती वाहावे, बेलपत्र कधी तोडावे, संपूर्ण नियम आणि अचूक माहिती. बेलपत्र अर्पण केल्याने कोणते पुण्यफळ मिळतं? बेलपत्र अर्पण करताना ही एक चूक टाळावे, नाहीतर व्रताच्या फळ मिळणार नाही. मैत्रिणींनो, श्रावण सोमवारला शिवलिंगावर बेलपत्र वाहताना तुम्हाला ही एक चूक करता येत नाही. बेलपत्र नेमके कसे वाहावे, किती बेलपत्र अर्पण करायची, कोणत्या दिवशी तोडायची, नाही एखादा वाहिलेली बेलपत्र पुन्हा वापरता येतं का? आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे भगवान शिवांना बेलपत्र एवढी प्रिय का आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलपत्र अर्पण करण्याच्या संपूर्ण शास्त्र, पौराणिक महत्त्व आणि प्रत्येक नियम अगदी सोपे भाषेत जाणून घेणार आहोत. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी. या दिवसापासून हिंदू धर्मातल्या अतिशय पवित्र आणि सणाचा राज्य मानला जाणारा श्रावण मास सुरू झालेली आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित महिना मानला जातं. शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये सोमवारी अतिशय पवित्र व्रत उपवास केला जातात. मैत्रिणी, श्रावण महिन्यातली शुक्ल पक्षातल्या पंचमी तिथीला दिवशी पहिला श्रावणी सोमवारी आलेली आहे. त्या दिवशी नागपंचमी आलेली आहे. 17 ऑगस्ट 2026 वार या दिवशी श्रावण सोमवारी साजरी केला जाणार आहे. या दिवशी भक्तजन मनोभावी शिवपिंडीवरती अभिषेक, पूजा, जप, उपवास करून अतिशय प्रिय असणारे बेलपत्र देखील अर्पण करतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेलपत्र विषयी अत्यंत महत्त्वाची हा व्हिडिओ बनवलेली आहे. तर तुमच्या मनातली सर्व प्रश्नाची उत्तर या मधूनच मी तुम्हाला देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्ध अधुरे ज्ञान घातक असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र म्हणजे श्रावण महिना. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. तर आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू योगानिद्रेत जातात आणि सर्व सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरावरती सोपवतात. त्यामुळे श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित महिना मानला जातं. श्रावण महिना भक्ती आणि शक्तीचे महिना मानला जातं. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी विविध व्रत, वैकल्य, उपाय केला जातात. श्रावणी सोमवाराला अतिशय पवित्र उपवास भक्तजन अनेक श्रद्धेने करतात, कारण भगवान शिव भोळे शांब सदाशिवा मानला जातात. ते अतिशय शीघ्र प्रसन्न होतात, परंतु ते तितकेच लवकर रागवतात देखील. शिवपिंडावरती बेलपत्र अर्पण करायचे काही नियम आहेत, ते माहिती असणं गरजेचे आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवशंकराभोवती पिंडीवरती बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं. तर बेलपत्र अर्पण करायचे योग्य पद्धत, नियम माहिती असणं तितकेच गरजेचे आहे. तर तुम्ही केलेली सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, आता आपल्या पहिल्यांदा जाणून घेणार आहोत बेलपत्र महत्त्व काय आहे. भगवान शिवांना हे बेलपत्र इतके प्रिय काय आहे? मैत्रिणी, भगवान शंभोची बेलपत्र शिवाय अर्पण मानली जातं. जसे श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे, भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे, तसेच भगवान शिवशंभूंना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. मैत्रिणींनो, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतं, ते की भगवान शिवांना बेलपत्र इतके प्रिय काय आहे?
शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करण्यामागे नेमकी काय कथा आहे याविषयी एक प्रचलित पौराणिक कथा सांगितली जातं. समुद्र मंथनातून वेळी देवानी अमृत मिळण्यासाठी क्षीरसागरांच्या मंथन केले, परंतु अमृत मिळण्यापूर्वी अत्यंत घातक असे हलाहल विष प्रकट झालं. त्या विषयांच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. देवदानव घाबरले. सर्वजण भगवान शिवशंकरांना शरण गेले. सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी ते हलाहल विष आपल्या कंठात धारण केले. यामुळे त्यांचा कंठ नीळकंठ पडला आणि त्यांना नीळकंठ हे नाव प्राप्त झालं. परंतु त्या विषयामुळे त्यांची शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाला आणि त्या विषयाचा प्रभावी इतका होता की महादेवांना प्रचंड वेदना होऊ लागला. मैत्रिणींनो, शिवपुराणानुसार ही उष्णता शांत करण्यासाठी देवानी भगवान शिवावर थंड पाणी अर्पण केले आणि त्यांच्या बेलपत्र खायला दिले. बेलपत्रांच्या शीतल गुणामुळे शिवाच्या अंगातल्या दाह कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा रूढी झाली. याशिवाय बेलपत्रांची 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतीक मानला जातात. काही जण महादेवांच्या 3 नेत्रांच्या तर काही जण सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या प्रतीक मानतात. म्हणूनच श्रद्धेने अर्पण केलेली एक बेलपत्र ही भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातं. एक बेलपत्र ही भगवान भोळे शांब सदाशिवाला प्रसन्न करतो. शिवपुराणामध्ये बेलवृक्षाला अत्यंत पवित्र मानला गेला आहे. असं सांगितलं जातं की बेलवृक्षामध्ये माता पार्वतींचे वास असतं आणि तिच्या पाने भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत. मैत्रिणींनो, भगवान शिवांना बेलपत्र इतका प्रिय काय आहे यामागे आणखीन एक सुंदर पौराणिक कथा सांगितल्या जातं. शिवपुराण आणि स्कंद पुराणानुसार पार्वती कठोर तपस्या करत असताना त्यांची अंगातून धामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबापासून बेलवृक्षाच्या उत्पत्ती झाला असे वर्णने आढळते. बेलवृक्षात माता पार्वतींच्या स्वरूप मानला जातं. बेलवृक्षामध्ये भगवान शिवांच्या संपूर्ण परिवाराचा वास असतं. पवित्र वृक्षामध्ये भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश, भगवान कार्तिकेय आणि त्यांच्या कन्या अशोक सुंदरी यांची स्वास्तिक असल्याच्या श्रद्धा आहे. म्हणूनच शिवपिंडीवरती श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतात. भगवान शिवांच्या नव्हे तर संपूर्ण शिव परिवारांच्या कृपादृष्टी भक्तांवर राहतं अशी मान्यता आहे. बेलपत्राला 3 पानं का असतात? आपण पाहिली असेल बहुतेक बेलपत्रांना 3 पानं असतात. या 3 पानांच्या अनेक अर्थ सांगितले जातात. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतीक आहे. सत्व, रज आणि तया या 3 गुणांच्या प्रतीक आहे. शिवांच्या 3 नेत्र दर्शवत त्रिशूळांच्या प्रतीक मानलं जातं. ओम या पवित्र अक्षरांच्या प्रतीक मानलं जातं. म्हणूनच 3 पानांच्या बेलपत्र सर्वात शुभ मानलं जातं. मैत्रिणींनो, बेलपत्र कधीही तोडावे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बेलपत्र कधी तोडावे? आपल्या हिंदू धर्मशास्त्र अनुसार सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून प्रार्थना करत बेलपत्र तोडावे. बेलपत्र तोडताना हा मंत्र म्हटलं जातं. ओम नमो बिलवृक्षाय सदाशिवप्रियाय नमः. हा मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणतात. बेलपत्र तोडलं तरी चालेल. मैत्रिणींनो, कोणत्या दिवशी बेलपत्र तोडू नये? अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे मानलं जातं की खालील दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे. यामुळे सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, संक्रांत दृष्टी म्हणून हे बेलपत्र आदल्या दिवशी आणून ठेवावेत. मैत्रिणींनो, आता आपण पुढल्या प्रश्न पाहूया. बेलपत्र कसे तोडावे? बेलपत्र तोडताना झाडाला नमस्कार करावे, फांदी मोडू नयेत, हलावर पाने तोडावीत, जमिनीवर पडलेली सुकलेली पाने पूजा करण्यासाठी वापरू नये, किडलेली
फाटलेली, छिंद पडलेली, स्कुंदलेली पाणी अर्पण करू नये. बेलपत्र किती अर्पण करावे हा प्रश्न अनेक जण विचारतात. शास्त्रात निश्चित संख्या बंधनकारक नाही. बेलपत्र नेमकी विशेष संख्यात अर्पण करावी. तुमच्या शुद्धेनुसार 1, 3, 5, 11, 21, 108 बेलपत्र अर्पण करू शकता. जर वेळी कमी असेल तर एक सुंदर आणि अखंड 3 पानांच्या एक बेलपत्र ही पुरेशी आहे. सर्वात महत्त्वाची आपली श्रद्धा मानलीही जाते. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती बेलपत्र कसे अर्पण करावे, आता सर्वात महत्त्वाचा नियम जाणून घेऊया. अत्यंत गरजेचे आहे. बेलपत्र शिवलिंगावर कसे ठेवावे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये परंपरेनुसार बेलपत्र गुळगुळीत भाग शिवलिंगाला लागेल आणि देठाचा भाग भक्तांच्या दिशेने राहावे अशा प्रकारे अर्पण करावे. अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपत बेलपत्र वाहावे. प्रत्येक बेलपत्र भक्तिभावाने अर्पण करावे. तर मैत्रिणींनो, बरेच जणांना मनामध्ये हा देखील प्रश्न पडतो की बेलपत्रावर चंदन लावावे का? तर होय मित्रमैत्रिणींनो, अनेक ठिकाणी बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावून ते शिवलिंगावर अर्पण केलं जातं. ही एक सुंदर आणि पूजा पद्धती मानली जातं. तर श्रावण सोमवारच्या दिवशी बरेच भक्तजन महादेवाच्या शिवपिंडावरती 108, 51, 21, 151 असे बेलपत्र अर्पण करत असतात. तर बरेच वेळी असं काही होतं की एवढा बेलपत्र जर तुमच्याकडे नसतील तर मग अशा वेळी काय करावे. तर मग आपण एखादी वाहिलेली बेलपत्र पुन्हा वापरत येतं का? अनेकांचा हा प्रश्न पडतो. तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की भगवान शिवांना अर्पण केलेली बेलपत्र स्वच्छ असेल तर ते धुवून पुन्हा अर्पण करता येतं. कारण बेलपत्राला निर्मल्य दोष लागत नाही अशी परंपरा श्रद्धा आहे. परंतु जर ते खराब झाली असेल तर नवीन बेलपत्र वापरावे अधिक उत्तम. मैत्रिणींनो, श्रावण सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला चुकून हे बेलपत्र मिळाले नाही तर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर गरजेच्या बेलपत्र नसतील तर मग अशा वेळी काय करावे. समजा तुमच्या परिसरात बेलपत्र उपलब्ध नाही, पण निराश होऊ नका. आपण एखादी शिवमंदिरामध्ये जातं तर कोणी भक्तांनी शिवपिंडावरती बेलपत्र अर्पण केलेलं असलं तर ते आपण काय करायचे, शिवपिंडीवरलं ते बेलपत्र उचलून घ्यायचे आहे. स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आहे. तर ते धुवून घेतलेली बेलपत्र देखील तुम्ही शिवभक्तांच्या शिवपिंडीवरती परत अर्पण करू शकता. यामध्ये कोणतेही दोष लागत नाही. जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तुम्ही परत धुवून ते 108 वेळी शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. पण ते स्वच्छ आणि धुतलेली असावे आणि स्वच्छ धुवूनच ते अर्पण करू शकता. भगवान शिवा भावाच्या भुकेला आहेत. स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. दूध, दही, मध, गंगाजल अर्पण करा आणि मनापासून ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप श्रद्धेने केलेली पूजा भगवान शिव नक्की स्वीकारतात. तर मैत्रिणींनो, श्रावण सोमवारला बेलपत्र अर्पण करायचा फायदा काय आहे, म्हणजेच आपल्याला कोणते पुण्यफळ किंवा शुभफळ मिळू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो. मन शांती प्राप्ती होतं. नकारात्मकता दूर होतो. कुटुंबात सुख समृद्धी वाढतं. मनोकामना पूर्ण होण्याच्या सहजच्या होतो. पापांचं शालन होतं अशी श्रद्धा आहे. मैत्रिणींनो, श्रावण सोमवारला बेलपत्र अर्पण करतात. सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्या मनाची श्रद्धा, आपली निर्मळ मनाचे भाव, शुद्ध मन आणि भक्तिभाव. फक्त नियम पाळावे पुरेसे नाही तर भगवान शिव
प्रती असलेली प्रेमभाव अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली पद्धतीने बेलपत्र अर्पण केलं तर तुमची पूजा अधिक शास्त्रसंगत आणि समाधानकारक होईल. श्रावण सोमवारच्या बाबतीत तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील. भगवान शिवशंकराला आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यासोबत शेअर होईल. अशा नवनवीन धार्मिक मान्यते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ शेवट. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.